नमस्कार, मी KPI बुलढाणे. माझी पोस्टिंग SP ऑफिस जनसंपर्क अधिकारी म्हणून आहे आणि गेली 10 वर्ष मी फील्डमध्ये काम करते, पोलीस विभागामध्ये काम करते. डे ड्युटी, नाईट ड्युटी, त्यामध्ये खरंच म्हणजे आमचं सगळं शेड्यूलच चेंज होऊन जातं. कधी आम्ही सकाळी 10 वाजता जेवण करतो, कधी आमचं 2 वाजता जेवण होते, कधी आम्हाला रात्री 12 वाजता. 2-3 मॅडमनी सांगितलं त्या पद्धतीने खरंच हे आमच्या फील्डसाठी तर नक्कीच उपयोगाचं आहे. त्याचप्रमाणे आताच एक माझ्या मागे ज्या सरांनी त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे, त्यांनी सांगितलं की त्यांचा शुगर कंट्रोलमध्ये आला. जर आयुष्यभर साखर खायची असेल तर नक्कीच तुम्ही याचा उपयोग करा. गोड पदार्थ घरोघरी बीपी, शुगर हे तर म्हणजे दार उघडलं की तुम्हाला ते दिसणारच. ज्यांच्या घरी 50-55च्या पुढे आहे, आता तर म्हणजे काय म्हणते त्याला आजारपण येण्यासाठी आता आपलंही वय कमी व्हायला लागलं. 30-35 मध्ये शुगर बीपी सुरू झालेले आहे. त्याच्यामुळे सरांनी सांगितलेल्या अनुभवाप्रमाणे नक्कीच ते उपयोगाचं राहील. आणि इथे काही मोर्चा नाही आहे आणि पैसे देऊन जमा केलेली गर्दी नाही आहे. ही स्वतः त्यांना आलेला अनुभव आहे आणि महिलांना इथे ह्या स्वतः उत्स्फूर्ततेने येऊन इथे व्यासपीठावर त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत. निश्चितच हे उपयोगाचं आहे आणि मी व्यासपीठाचे पण आभार मानते की त्यांनी हे इतकं छान व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. ग्रामीण भागातल्या महिला दिसत आहेत, जेणेकरून त्या मला नाही वाटत की इतक्या संख्येने म्हणजे बाहेर येऊन कुणी महिला डेअरिंग करेल असं समोर येण्याचं. तर ज्याप्रमाणे तुमचं हे आरोग्यासाठी उपयोगाचं आहे, त्याचप्रमाणे आपल्या मानसिक डेव्हलपमेंटसाठी तुमचं ते काय म्हणते असं बाहेर पडण्यासाठी आणि एक ताकद आलेली आहे. बऱ्याच महिला इथे येऊन बोललेले आहेत, जे आम्ही पोलीस विभागात असून आम्ही बोलत असतो महिलांना की समोर या त्या पद्धतीचं काम ही अमृत ज्योत करत आहे. संकल्प फाउंडेशनवाले म्हणजे त्यांना ती काम असल्यामुळे त्यांनी रजा घेतलेली, पण मी विशेष आभार या व्यासपीठावरून संकल्प फाउंडेशनचं मानते. जे मुलं बिचारे पोलीस भरतीसाठी येत होते, त्यांना राहण्याची सोय नव्हती, खाण्याची म्हणजे त्यांची आभाळ व्हायची या सगळ्या याच्यात, तर त्यांनी इतका छान उपक्रम राबविलेला आहे. त्यांनी सामना घेतला. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्याचं नाव गाजत आहे. फक्त त्या संकल्प फाउंडेशनमुळे यवतमाळ जिल्हा ओळखला जातं की जे भविष्यामध्ये पोलीस आहेत त्यांच्या आरोग्याची, राहण्याची, जेवणाची आणि झोपण्याची वगैरेची व्यवस्था आहे. आभार